समजा मला पिझ्झा खायचा असेल तर माझ्याकडे सीड्सचे लड्डू असतात. बरं. सो आय ईट दॅट. बस हे खाल्लं एवढं खाल्लं. तुम्ही वर्क लाईफ बॅलन्स कसं करता की एवढ्या सगळ्या Right. वर्टिकल्स मध्ये तुम्ही काम करताय, हो. एवढे सगळ्यांशी भेटताय Yes. तुम्ही, तर कसं करताय हे मी सगळं manage? भेटते, मी नुकतीच एक फिल्म पण करते आहे. अरे वा. सो छोट्या छोट्या गोष्टी चालू असतात. खूप मोठ्या फिल्म्स मी नाही घेत, कारण की इथे पण वेळ द्यायला लागतोय कंपनीमध्ये. सो हे सगळं करत असताना जसं मी माझं वर्क लाईफ बॅलन्स सिम्प्लिफाय केलं विथ 3 to 30 सेकंड टूल्स, तसंच मी लोकांना शिकवायचा प्रयत्न करते. माझ्या ह्याच्यात माझं आयुष्यच मी असं बनवलंय किंवा सवयी अशा बनवल्या की मला वेलनेस ऑटोमॅटिकली होतं. समजा मला पिझ्झा खायचा असेल तर माझ्याकडे सीड्सचे लड्डू असतात. सो आय ईट दॅट. बस हे खाल्लं एवढं खाल्लं. संध्याकाळी 6-7 नंतर आय युजली डोंट ईट. किंवा जर मी खाल्लं तर मग नेक्स्ट डे मी ब्रेकफास्ट उशिरा करते किंवा ब्रेकफास्ट स्किप करते. सो तुमचं लाईफस्टाईलच अशी असली पाहिजे की, कारण की काय खाणं किंवा वेट लॉस हा उद्देश नाहीये. उद्देश डिटॉक्स आहे. तुमचं पोट जितकं रिकामं राहतं ना तेवढं माइंड क्लिअर राहतं. आता लोकांना हा कॉन्सेप्टच माहिती नाहीये. त्यांना वाटतं अरे डाएट, मी स्लिम कधी दिसणार, माझं पोट कधी कमी होणार. हे खूप छोट्या वरचर गोष्टी आहेत. इट इज मेटेरियल व्हॅल्यू. म्हणजे तुम्ही अमृत मिळवण्याच्या ऐवजी फक्त मला तांबण पितळ मिळालं तरच मी खुश होती असे. आयडियली तुमचं वेट मेंटेन का असलं पाहिजे किंवा उपाशी का राहायचं, उपवास का करायचा. उपवास म्हणजे स्वतःजवळचा वास. ते का म्हणायचे, कारण तुमचं ब्रेन 2 गोष्टींनी चालतं. एक साखर, शुगर किंवा सेकंड फॅट. आता शुगर बर्न करून तुम्ही चाललात ना तर तुम्हाला क्लॅरिटी ऑफ थॉट्स नसते.